आणि एक मुंबईतली महत्त्वाची बातमी, मुंबई पुणे महामार्गावर काल संध्याकाळी टँकर उलटला, मात्र आत्तापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचं काम अजूनही सुरूच आहे। टँकरची केबिन बाजूला करण्यासाठी अद्यापही काही वेळ लागणार असल्याचं कळतं, त्यामुळे दोन्ही बाजूंनी सुरू असलेली वाहतूक सध्या मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेली आहे। सध्या सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करतायत आणि लवकरात लवकर या गॅसच्या टँकरला बाजूला करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत। पण याचा फटका मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून जाणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात बसलाय आणि आता 24 तास होतील काही वेळात, पण अद्यापही ही वाहतूक कोंडी कायम आहे। एका बाजूला प्रचंड वाहतूक कोंडी आपण पाहतो आहोत, टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला टोल नाक्याच्या अलीकडच्या बाजूला सगळी वाहनं थांबवण्यात आली आहेत, तर पुढे या अपघाताच्या ठिकाणी सध्या वेगवेगळ्या क्रेन्सच्या माध्यमातून आणि बचाव पथकाच्या माध्यमातून उलटलेल्या टँकरची केबिन सरळ करणं, या टँकरला सरळ करून इथून हलवणं याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत। सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत लाईव्ह। सूरज, असा काय हा मोठा अवजड टँकर आहे की त्याला आत्तापर्यंत हटवण्यात इथल्या वाहतूक विभागाला अपयश आलं? सर, आपण पाहिले की काल सायंकाळी 5 वाजता ही दुर्दैवी दुर्घटना घडली। प्रोपिलिन गॅसने भरलेला हा टँकर आहे तो उलटला। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, नाहीतर मोठा अनर्थ टळला असता। प्रोपिलिन गॅस हा लिकेज होतोय, कालपासून तो पूर्णपणे लिकेज झाला नाहीये। महामार्ग पोलीस असतील, संबंधित प्रशासन, IRB, MSRDC प्रशासनाच्या वतीनं मुंबई पुणे जो महामार्गाच्या दोन्ही लेन आहेत त्या दोन्ही लेन पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केला, कारण कुठलाही अनुचित प्रकार घडला थोडीशी चूक कुणाच्याही जीवावरती वेशू शकते, त्यामुळे खबरदारी घेतली जाते प्रशासनाच्या वतीने। या महामार्गावरून जी वाहतूक आहे ती जुना मुंबई पुणे महामार्गावरती वळवले। उरसे टोल नाक्याच्या अलीकडे अवजड वाहने ते पूर्णपणे थांबवण्यात आली आहेत। पर्यायी मार्ग सुद्धा दिले, त्या पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना सुद्धा प्रशासनाच्या वतीने देण्यात आहेत। लालपरीने जी वाहतूक जे प्रवासी प्रवास करतात त्यांनाही किवळे परिसरामध्ये माझ्या मागच्या बाजूला हा दिसतो, इथं पूर्णपणे जे लालपरीमधील जे प्रवासी त्यांना थांबवलं। या ठिकाणी गेले 2 ते 3 तासापासून प्रवासी या ठिकाणी थांबल्याचं पाहायला मिळतंय। प्रशासनाच्या वतीने ही जी टँकर आहे प्रोपिलिन गॅसने भरलेले, याचे पुढचं जे केबिन आहे ते केबिन क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आले, मात्र मागची जी कॅप्सूल आहे ते कॅप्सूल सुद्धा अद्याप देखील त्याच ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं। अजूनही काही प्रमाणामधून या प्रोपिलिन गॅसचं लिकेज चालू असल्याचं पाहायला मिळतं। प्रशासनाच्या वतीने अजून किती वेळ लागणार याबाबत काही माहिती देण्यात आली नाही, परंतु आपण पाहिले तर अवघ्या 5 वाजता आता 24 तास या घटनेला पूर्ण होतील। अद्याप देखील प्रशासनाच्या वतीने हा जो प्रोपिलिन गॅसचा टँकर आहे त्या ठिकाणाहून हलवण्यात आले नाहीत। मोठे हाल या ठिकाणी प्रवाशांचे होताना पाहायला मिळतात। अवजड वाहने अनेक ठिकाणी जो कच्चा माल उद्योगांना पुरवला जातो ते कच्च्या मालाचे जे ट्रक असतील किंवा इतर संबंधित वाहने ते सुद्धा वाहतूक कोंडीमध्ये अडकले आहेत। अनेक जे रुग्ण आहेत ते रुग्ण सुद्धा या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेलं पाहायला मिळतंय। लहान लहान मुले आहेत त्यांचे सुद्धा हाल होताना पाहायला मिळतंय। मोठा खोळंबा या अपघातामुळे झाल्याचं पाहायला मिळतं। गेले कित्येक तासांपासून या ठिकाणची जी वाहने आहेत ती याच रस्त्यावरती अडकून पडल्याचं पाहायला मिळतं। संबंधित प्रशासन वेळोवेळी या ठिकाणची जी वाहतूक आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र कुठलाही पूर्णपणे प्रतिसाद याला मिळताना दिसत नाही। त्यामुळे एकूणच काय ही वाहतूक पूर्णपणे कधी सुरळीत होणार अशीच अपेक्षा या प्रवाशांना लागून राहिली। त्यामुळे सूरज, मला प्रश्न हा विचारायचा आहे की इथे प्रवाशांना तर सूचना नाहीच आहे, त्यांना कुठलीही इथे आजूबाजूला व्यवस्था नाही, जे म्हणजे त्यातल्या त्या टोल नाक्याच्या जवळ आहेत ते कुठेतरी बाथरूमला जाऊन येतील, चहा पितील, बाकीचे तर रस्त्यात जे अडकलेले आहेत त्यांचा तर विषयच येत नाही। पण या गॅसला एका टँकरमधनं दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करणं किंवा पुढची चासी जरी हलवली, म्हणजे पुढची कॅबिन जरी हलवली तरी चासी सरळ करणं, याच्यात सुद्धा काय अडचणी येत आहेत प्रशासनाला? क्रेनची कमतरता आहे का साधनांचीच कमतरता आहे? मिलिंद सर, आपण पाहिलं तर संबंधित प्रशासनाचे जे अधिकारी त्यांची सुद्धा या संदर्भात विचारणा करणार, मात्र त्यांनी सांगितलं जोपर्यंत या गॅस जो या कॅप्सूलमध्ये तो पूर्णपणे खाली होत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय आम्ही घेऊ शकत नाही, कारण मोठी दुर्घटना सुद्धा यामुळे घडू शकते। त्यामुळे प्रशासन पूर्णपणे खबरदारी घेते। त्यामुळेच मुंबईवरून पुण्याला जाणारे लेन आणि पुण्यावरून मुंबईला येणारे लेन ही पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे। त्यामुळे प्रशासन त्या परिसरामध्ये कुठल्याही नागरिकांना जाऊ देत नाहीये आणि
पूर्णपणे प्रयत्न ती केबिन आणि तो जो कॅप्सूल आहे तो या मार्गावरून बाजूला करण्याचा प्रयत्न करताना दिसत. अजूनही काय वेळ लागू शकतो याची माहिती सुद्धा या संबंधित प्रशासनाने द्यावी. त्यामुळे एकूणच पुढील कित्येक तास अजून या मार्गावरून हा जो टँकर आहे तो बाजूला करण्यासाठी लागतात हे पाहणे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. मिलिंद सर, हे कळू शकलंय का? कारण साधारणपणे अशा टँकरची किंवा ज्वलनशील पदार्थांची जेव्हा वाहतूक केली जाते तेव्हा त्या टँकरवर तो किती प्रमाणातला ज्वलनशील आहे किंवा जर का आग लागली तर ती विझवण्याकरता काय काय गोष्टी करायला लागतात, अशा प्रकारच्या गोष्टी त्यावर लिहिलेल्या असतात. प्रशासनाकडनं याबद्दल काही सांगण्यात येत आहे? सर, आपण पाहिलं तर संबंधित यंत्रणेचे जे या प्रकारची जी वाहतूक करतात त्यांचे जे यंत्रणेचे जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी पाहणी केलेली आहे. पोलीस असतील, आयआरबी प्रशासन आणि देवदूत अग्निशमन दल यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन पाहणी केली. अजूनही काही प्रमाणात ते पूर्णपणे माहिती देत नाहीत. माध्यमांना सुद्धा पूर्णपणे ते काही माहिती देत नाहीत. त्यामुळे एकूणच कुठलाही कल्पना आपल्यापर्यंत पोहोचत नाही की कुठल्या प्रकारचा याच्यामध्ये जो गॅस आहे आणि तो किती घातक असू शकतो. त्यामुळे या जो परिसर आहे त्या सूरज, मी तुला थोडंसं थांबवतो, तू राहाच आपल्यासोबत. पण प्रोपेन आणि आपल्यासोबत नानाजी चिखले जोडले गेलेले आहेत, ते याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील. नानासाहेब, काय याच्यातलं वास्तव आहे की काय आता अजून नेमकी अडचण येते? आता 24 तास होतील हा टँकर इकडे असण्याला. बरोबर आहे, कारण हा जो टँकर जो आहे तो प्रोपेलिन गॅसचा आहे आणि हायली एक्सप्लोजिव्ह श्रेणीमध्ये हा गॅस मोडतो. हो, तर तो टँकर काल पलटी झालेला आहे. कालच पूर्णपणे केमिकल एक्सपर्ट टीम आणि बीपीसीएल यांची सुद्धा टीम आपल्याकडे आली होती. परंतु प्रेशर काल खूप जास्त होता लिकेजचा, त्या अनुषंगानं त्याच्यावरती काम करता येणं शक्य नव्हतं. म्हणून फक्त फायर ब्रिगेडच्या मदतीनं आपण त्यांचं टेम्परेचर कमी ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. मग त्यानंतर या तिन्ही टीम मध्ये चर्चा झाल्यानंतर आता असा निर्णय घेण्यात आलेला आहे की तो जो टँकर पलटी झालेला आहे त्यातील गॅस हा रिकाम्या टँकरमध्ये काढून घेणे हा एक ऑप्शन, बेस्ट ऑप्शन म्हणून तो चालू केलेला आहे आम्ही टीमच्या मदतीनं. तर ती आता प्रक्रिया चालू आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजे थोडक्यात किती प्रमाणात गॅस आला ही जी माहिती समजल्यानंतर आपण पुढील कारवाई करणार आहोत. जर गॅसचं प्रमाण जर चांगलं असेल तर आम्ही पुन्हा तो टँकर उभा करून मग तो टँकर मूव्ह करून मग आपण मुंबई लेन चालू करू शकतो किंवा ट्रॅफिक चालू करू शकेल. बरं. चिखले साहेब, कालपासून तुमच्या नेतृत्वाखाली दिवस रात्र सगळी टीम काम करते, तुमचं खरंच कौतुक आहे. पण लोकांना हे लक्षात येत नाहीये किंवा लोकांपर्यंतही माहिती माध्यमांपर्यंतही पोचत नाहीये की नेमकी अडचण काय झाली. ते अंदाजे साधारण आणखीन किती वेळ लागू शकतो? यामध्ये आता ही जी प्रोसेस किंवा प्रक्रिया चालू आहे की टँकर मधील गॅस काढून तो रिकाम्या टँकर मध्ये भरणे, याचं जर प्रमाण व्यवस्थित असेल किंवा चांगलं झालं म्हणजे जास्त गॅस जर रिकाम्या टँकर मध्ये आला तर निश्चितपणे एक 2 ते 3 तासाच्या आतमध्ये आपण तो टँकर उभा करू शकतो. आणि तो मुव्हमेंट केल्यानंतर मग वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू शकेल. तर या अनुषंगानं आपण ऑलरेडी सर्व म्हणजे व्हॉट्सअप चॅनल असू दे किंवा ब्रॉडकास्टिंग ट्रान्सपोर्ट असोसिएशन किंवा आपण टोल प्लाझा आहे या ठिकाणी सर्वांना अनाऊन्स करत आहोत. वाहतूक व्यवस्था थोडीशी वाहतूक कोंडीमुळे गैरव्यवस्था म्हणजे आपली गैरव्यवस्था होणार आहे या संदर्भात. तरी त्या अनुषंगाने सर्वांना आम्ही आवाहन करीत आहोत. परंतु हे कसा एक्सप्लोजिव्ह गॅस असल्यामुळे या ठिकाणी थोडंसं सुरक्षेचे नियम पाळूनच आपल्याला ही कार्यवाही करावी लागत आहे. ठीक आहे, एक शेवटचा प्रश्न विचारतो चिखले साहेब, कारण तुम्ही कालपासनं दिवस रात्र या सगळ्यावर लक्ष ठेवून आहात. पण हा टँकर नेमका कशामुळे उलटला? एवढी एक्सप्लोजिव्ह गोष्ट होती की जो टँकर एवढा एक्सप्लोजिव्ह सगळ्या वाहनांच्या बरोबर जात होता आणि तो उलटला, तर रस्त्याच्यामुळे काही झालं का? वाहन चालकाची अडचण होती का? तुमचा एवढ्या वर्षांचा अनुभव काय सांगतो? यामध्ये हा जो रस्ता आहे तो मुंबई लेन आहे, म्हणजे घाटातला रस्ता आहे. बरोबर. आणि हा वळणाचा रस्ता आहे. बरं. म्हणजे आपण जर या स्पॉटला पाहिलं तर एकदम मोठा असं शार्प टर्निंग आहे. त्या ठिकाणी तो गॅसचा टँकर शक्यता अशी आहे की त्या ड्रायव्हरला तो कंट्रोल झाला नाही. त्या अनुषंगानं तो पलटी झाला आणि ड्रायव्हर सुद्धा इंज्युअर झालेला आहे. आणि पलटी झाल्यामुळं ज्या बाजूला वॉल्व आहे त्या बाजूला तो पलटी झाल्यामुळं ती वॉल्व मध्ये लिकेज झालं
आणि बर, त्यातून तो बर, गॅस बर. मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होता. ठीक आहे, चिखले साहेब धन्यवाद, तुम्ही NDTV मराठीशी बोललात तर, आणि तुम्हाला शुभेच्छा लवकरात लवकर हे सगळं निस्तरण्यासाठी. तेव्हा मुंबईहून पुण्याला जाणारे आणि पुण्याहून मुंबईला येणारे लोक जरा सुटकेचा निश्वास सोडतील आणि ही वाहतूक सुरळीत होईल. सूरजसुद्धा आपल्यासोबत होते, आपले प्रतिनिधी. सूरज, तुझेही धन्यवाद. अपेक्षा करूयात की इथल्या नागरिकांना काही किमान सोयीसुविधा स्थानिक लोकांच्याकडनं, प्रशासनाच्याकडनं मिळतील, जेणेकरून पुढचे आणखीन एक 3-4 तास त्यांचे जरा बरे जाऊ शकतील. या संदर्भातली अपडेट आम्ही सातत्यानं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि